नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाची अशी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत मिळणार अशी सुद्धा घोषणा केली होती, पण अद्यापही या योजनेची अंमलबजावणी झाली नव्हती। या योजनेबाबतची कोणतीही अपडेट आली नव्हती। आता याच योजनेसंदर्भातला एक GR शासनाने निर्गमित केला आहे। या GR मध्ये या योजनेसाठी नेमकं कोण कोण पात्र असणार आहे, 3 सिलेंडर मोफत नेमके केव्हा मिळणार आहेत, कुणाला मिळणार आहेत व या योजनेची कार्यपद्धती कशी असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हा GR पाहणार आहोत, त्याचबरोबर या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या GR थ्रू समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प मांडत असताना जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्याबाबतचा GR सुद्धा कालच 30 जुलै रोजी शासनाकडून निर्गमित झाला आहे। तर आता चला या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया या GRच्या माध्यमातून। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक 30 जुलै 2024 रोजी आलेला हा GR आहे। या GRचं शीर्षक असं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत। अशा प्रकारची या GRची शीर्षक होतं। आता या GRची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहाय्याने शासन करत आहे। महाराष्ट्राच्या सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्न गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेले काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकघरातील साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आले आहे आणि हीच बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध शासन लाभार्थ्यांना करून देणार आहे। आता पाहूया की या योजनेचा जो शासन निर्णय शासनाने ते दिलेला आहे व माहिती दिली आहे ती नेमकी काय आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल। म्हणजे शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र आहेत अशा दोन्ही योजनेचे पात्र लाभार्थी अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतील व त्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। आता या लाभार्थ्यांची पात्रता नेमकी काय आहे या GR मध्ये सांगितलेली आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेचे नावाने असणे आवश्यक आहे। म्हणजेच योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर ती जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र ठरतील। म्हणजे जे सर्व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र आहेत ते सर्व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे कुटुंब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस पात्र आहे तेच कुटुंब मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पात्र असेल। एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच ही योजना अवेलेबल असेल, पात्र असेल, अनुदेय असेल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण पाहिली। आता नंतर आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी असेल हे पाहूया। सर्वप्रथम प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेची कार्यपद्धती कशी आहे हे पाहूया। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत केले जाते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते व त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 300 रुपयांची सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा अधिक सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत नाही। हे सर्व नियम मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना असतील। त्याचबरोबर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ कार्यपद्धती कशी असेल ही समजून घेऊया। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाईल। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही। तर अशा प्रकारचे नियम हे माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा इथे असणार आहे। तर अशा पद्धतीची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होती। या योजनेअंतर्गतला GR आपण पाहिला। त्याचबरोबर या योजनेसाठी नेमके कोण कोण पात्र असतील व या योजनेची कार्यपद्धती कशी असेल, कुणाला या योजनेचा लाभ मिळेल, कसा मिळेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा आपण घेतली। तर हा व्हिडिओ आणि हा GR तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।